क्रांती सम्राट, आपल्या हक्काचे व्यासपीठ। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। चांगला प्रतिसाद आहे। कार्यकर्ते अगदी मनापासून उतरलेले आहेत आणि हा प्रतिसाद बघून एक उमेदवार म्हणून सिद्धार्थ इंगळे हे अतिशय चांगले आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे जनतेच्या मनात ते भारावलेले आहेत आणि त्यामुळे हा त्यांच्या विजयाची खात्री 100% आहे। हा प्रचार तर गेले 15 दिवस इंगळे साहेब अतिशय जोमाने करतात। शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने त्यांनी अतिशय भरारी घेतलेली आहे, त्यामुळे ह्या प्रचारात त्यांचं असंच अग्रेसरपणा राहील। उद्या 5 वाजेपर्यंत, 5 नंतर प्रचार तर बंदच होणार आहे, बाकी यंत्रणा कामाला लागेल। या प्रचाराच्या दरम्यान असं वाटतं की सिद्धार्थ इंगळे साहेब हे 100% शेतकरी कामगार पक्षाच्या शिटी या चिन्हावर निवडून येतील। मला आनंद आहे की ज्या प्रकारे आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला होता, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नसताना देखील माझ्या चळवळीचं कार्य पाहून बाळाराम पाटील साहेबांनी मला ही उमेदवारी दिली आणि निरीक्षक साहेबांनी जे काही ऑब्झर्व केलं, म्हणजे ते निरीक्षक आहे, त्यांना ती भूमिका आहे आणि त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे मला खूप धन्यता मानतो। परंतु मी इथवर थांबणार नाही आहे। जोपर्यंत विजयाचा गुलाल आम्ही उडवत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आहे। शेतकरी कामगार पक्ष व महाविकास आघाडीचे 55 नगरसेवक हे आघाडीवरती आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आम्ही हा विजय हा सर्वसामान्य जनतेला समर्पित करू। सर्वसामान्यांच्या ज्या प्रश्नांना घेऊन आम्ही रणांगणात उतरलेलो आहे, त्यांच्या मुद्द्यांवरती आम्ही बोलत आहोत, त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या समस्यांना निराकरणासाठी आम्ही एक ब्ल्यूप्रिंट देत आहोत, एक विजन देत आहोत आणि ते लोकांना प्रचंड आवडत आहे। तुम्ही पाहिलं असेल कोपरा सभामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे लोक भेटतात, ते आम्हाला सांगत आहेत। आज निरीक्षक साहेबांनी सुद्धा ते पाहिलंय की लोकांनी जे आम्हाला भरघोस प्रतिसाद दिलाय त्याचं जे रूपांतर विजयात होणार आहे आणि मी आमदार बाळाराम पाटील साहेबांचा खरोखर ऋणी राहील आणि त्यांना नक्की धन्यवाद देईल की त्यांनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर दिलेली आहे आणि ती मी यशस्वीपणे पार पाडेल। साहेबांना सुद्धा मी धन्यवाद देतो की साहेबांनी जे काही पाठिंबा आम्हाला दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यांच्या जे काही स्फूर्तीस्थान ते बनलेले आहेत, त्यामुळे आम्हाला आणखीन बळ आलेलं आहे, अधिक बळ आलेलं आहे। आज बाळाराम पाटील साहेबांनी सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, विवेक पाटील साहेबांनी सुद्धा आशीर्वाद दिलेले आहेत। या आशीर्वादांचा नक्कीच आम्हाला उपयोग होईल आणि येणाऱ्या 16 तारखेला 15 तारखेला महत्वाचं म्हणजे 15 तारखेला जो काही लीड आम्ही घेऊ तो सगळ्यात जास्त लीड असेल आणि त्या लीडची जी काही पावती असेल ती आम्ही जनतेला देऊ। आपल्याला माहिती आहे की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात जे वातावरण, पुरोगामी विचारांचं जे वातावरण निर्भय बनोच्या सभेने झालं होतं, त्या वातावरणामुळे आणि त्या निर्भय बनोचे जे नेतृत्व करत होते ॲडव्होकेट हसन सरदे साहेब आणि विशंभर चौधरी साहेब, निखिल वागळेजी यांनी जे वातावरण केलं होतं की केंद्रातलं सरकार जे आहे हे भांडवलदारांचं सरकार आहे, केंद्रातलं सरकार जे आहे ते सर्वसामान्य नसून ते अडाणी, अदानी, अंबानीचं आहे। त्यामुळे जो काही वातावरण बदललेलं तेच वातावरण इथे आहे आणि त्या वातावरणाचा सामोरे जाण्यासाठी किंवा त्यांना दाखवून देण्यासाठी उद्या माझ्या सभेसाठी, प्रचार सभेसाठी ॲडव्होकेट हसन सरदे साहेब येत आहेत। उद्या निर्भय बनोची प्रकारे एक सभा होत आहे, प्रचार सभा होत आहे आणि त्या सभेला हसन सरदे साहेब, बाळाराम पाटील साहेब व इतर जे आपले शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत, भालचंद्र म्हात्रे साहेब, प्रमोद म्हात्रे साहेब, कामोठे शहराचे जे अध्यक्ष आहेत अमोल चितळे, तसेच आपले निरीक्षक जे आहेत ते सुद्धा सभा घेणार आहेत आणि त्या सभा संपल्यानंतर भव्य मिरवणूक असणार आहे। मी कामोठेच्या जनतेला आवाहन करतो, ज्यांना शिव फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मान्य आहे, ज्यांना वाटतं या महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी जे रक्त सांडलेलं आहे त्या रक्ताची तुम्ही आण ठेवून तुम्ही उद्याच्या प्रचार सभेला या, विचार ऐका आणि मग ठरवा की काय करायचं आहे। तरी पण मी आपल्या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला प्रभाग क्रमांक 12 मध्ये 5 नंबरचं बटन दाबून शिटी आणि निशाणावरती बटन दाबायचं आणि मला भरघोस मताने विजय करायचा आहे। एवढंच बोलतो, थांबतो। धन्यवाद।